एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र एटीएस कडून राज्यभरात मोठी कारवाई सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा रोडमध्ये छापे टाकले। सांगली, सातारा, संभाजीनगरातही कारवाई झाली। एकूण 112 जणांची एटीएस कडून चौकशी सुरू आहे। सोशल मीडियाच्या द्वारे संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे। शेहजाद भट्टी देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचा अंदाज एटीएसला आहे। महाराष्ट्र एटीएसच्या एकूण 14 युनिटकडून राज्यातील विविध ठिकाणी चौकशी मोहीम राबवण्यात येते आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, महाराष्ट्र एटीएस कडून कारवाई सुरू असल्याचं समजतंय, सध्याची काय अधिक अपडेट? नक्कीच महाराष्ट्रात विविध ठिकाणी जे आहे ते एटीएसची कारवाई सुरू आहे। यामध्ये जर बघितलं असेल तर 160 जणांना जे आहे ते एटीएसने ताब्यात घेतलेले आहे। त्यापैकी जे आहे त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे। पाकिस्तानी गँगस्टर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शेहजाद भट्टे जे असेल यांच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे, त्यासोबत त्यांच्यासोबत सोशल मीडियावर जे आहे ते चर्चा होते की चॅट होत होतं का, त्यांचे फॉलोअर्स जे होते त्यांना जे आहे ते एटीएसने जे आहे ते कारवाई केलेली आहे। संपूर्ण संदर्भात जर बघितलं असेल तर संपर्कात आहे का, कुठल्या माध्यमातून ते एकूणच जे आहे ते पैशांचे व्यवहार झाले का, याचा सुद्धा जे आहे ते एकूणच जे आहे ते तपास सुरू आहे। विदर्भात जर विचार केला तर विदर्भात जे आहे ते 10 जणांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। गोंदिया असेल, वर्धा असेल, गडचिरोली असेल या ठिकाणातील जे तरुण असल्याची माहिती आहे ते पुढे येत आहे। प्राथमिक त्यांच्याकडनं जे आहे ते चौकशी केली जाणार आहे आणि आढळलं असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। मात्र हे सगळ्यात मोठी जी आहे ते एका अर्थाने कारवाई केली मानली जाणार की तब्बल 160 लोकांना जे आहे याच्यामध्ये जे आहे ते ताब्यात घेतलेले आहे। विदर्भातले जे आहे ते एका अर्थानं गोंदिया असेल अशा जिल्ह्यामधले सुद्धा, त्यामुळे सायंकाळपर्यंत संपूर्ण याची एटीएस काय एका अर्थानं कारवाई तिथे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लक्ष असणार आहे, त्यामुळे या संदर्भातील अधिक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।